सोने की चिडिया, भारताला सोन्याची चिडिया म्हणायचे. मग हा स्वर्ग जो होता तो स्वर्ग गेला कुठे? त्याच्यानंतर गंगा जमुना सरस्वती, गंगेश यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु. म्हणजे सगळ्या नद्यांचं जेव्हा आपण हे करतो तेव्हा सगळ्या नद्या आहेत तिथे, पण सरस्वती, मग सरस्वती कुठे गेली म्हटल्यावर ते म्हणायचे गुप्त झाली. मग प्रत्येक गोष्टी पाठीमागे की काय असतं की बऱ्याच वेळेला हल्ली एक फॅशन झाली की पौराणिक कथा ज्या आहेत, पौराणिक संकल्पना ज्या आहेत त्याची टिंगलटवाळी करणं ही फॅशन झाली आणि आपण त्याला म्हणतो अंधश्रद्धा निर्मूलन. मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाहीये, पण त्याच्या पाठीमागची जर का संकल्पना आपण घेतली, साधी सिंपल संकल्पना आहे की पुष्पक विमान, राम जे होते श्री प्रभू रामचंद्र हे पुष्पक विमानाने जात होते, तेव्हा पुष्पक विमान होतं, बरोबर. ते पुष्पक विमान होतं, ते होतं नव्हतं, पुन्हा त्याच्यावर आर्ग्युमेंट की ते नव्हतंच, काहीतरी असेल. पण मग समजा नव्हता असं गृहीत धरलं तर माणूस हा विमानातून उडू शकत होता ही संकल्पना तरी होती. ही संकल्पना किती जुनी आहे? कमीत कमी 1000 वर्ष 2000 वर्ष तरी आहे. विमानाचा शोध लागला कधी? राईट बंधूंनी लावला, बरोबर आहे. किती वर्ष झाली असतील? 200 वर्ष 300 वर्ष झाली असतील, अगदी संकल्पना जरी घेतली त्याची. म्हणजे डेफिनेटली त्याच्या आधी माणूस हा विमानातून उडत होता ही संकल्पना होती. मग नंतर विमान गेलं कुठे? माणूस विमानातून जर का उडू शकत होता तर ते विमान कुठे? आणि आता विमान का नाही? मग राईट बंधूंनीच का? असे अनेक प्रश्न जे आहेत ना, ते प्रश्न जेव्हा मनात पडतात तेव्हा त्याला निगेटिव्हली घेऊन त्याचं खंडन न करता त्याच्या पाठीमागची जर का संकल्पना लक्षात घेतली. साधं उदाहरण देतो की हा विषय सोडून द्या. प्रभू रामचंद्र होते, त्यांनी विमानातून फिरत होते. आत्ता आपण 3 जण आहोत. आपण आत्ता इथे 3 बसलोय म्हणून मी 3 म्हणतो, नाहीतर मी 4 जण म्हटले. आपण 3 जण आहोत आणि इथे एक विमान आहे. या विमानात चालवायला कमीत कमी 3 माणसं लागतात, एक पायलट लागतो असं धरून चालू, एक टेलिकम्युनिकेशन नेव्हिगेशनल इंजिनियर लागतो आणि एक मेकॅनिकल काहीतरी त्याचं असेल ते बघायला. म्हणजे सपोज असं गृहीत धरूया की 3 माणसं असल्याशिवाय हे विमान उडू शकत नाही. ठीक आहे. आता विमान जेव्हा उडायचं तेव्हा या 3 लोक जी होती तेवढीच 3 लोक आहेत आणि ती विमान उडवत आहे. उद्या काहीतरी असं गृहीत धरा ऍक्सिडेंटली काही नॅचरल कॅलॅमिटीज झाल्या, त्या याच्यात या 3 पैकी 2 जण गेले, एकच राहिले. हे सगळं गृहीत धरायचं. एकच माणूस राहिला तर तो माणूस काय करेल? विमान उडवू शकेल का? कारण ते दोघं नाही आहेत. मग आणि असं पण गृहीत धरलंय त्याच्यात की बाकी कोणीच नाही, 3च विमान चालवत आहे. नॅचरल कॅलॅमिटीज मध्ये खूप काहीतरी लॉस झाला आहे, हे झालं, पण विमान आणि एक माणूस राहील. आता तो आपल्या मुलांना काय सांगेल? बाळा, हे ना याला विमान म्हणतात आणि हे विमान होतं ना ते पूर्वी आकाशात उडायचं. अच्छा, आकाशात उडायचं, आता का उडत नाही? नाही रे, आता ते बाकीचे तुझे अंकल नाही, आंटी नाही, कोणी नाही, त्यामुळे मी एकटाच आहे, विमान काही उडू शकत नाही. झालं. त्याच्यानंतर त्याला जे सांगणारे होते ते पण गेले. त्या मुलाने ऐकलं तर विमान तसंच होतं. मुलाने काय केलं? त्याच्या मुलाला सांगितलं, माझे आजोबा जे होते ना ते विमान उडवत होते, हेच ते विमान. हळूहळू वर्ष गेली, पिढी बदलत गेल्या, ते विमान पण गेलं. विमान असते शेवटी फिजिकल मटेरियल आहे, ते किती दिवस नष्ट होणार. विमान पण नष्ट झाल्यावर कथा ज्या आहेत त्या राहतात, म्हणून त्याला दंतकथा म्हणतात. ट्रान्सफर्ड फ्रॉम माउथ टू माउथ. मग त्याच्या ह्याच्यात काय केलं? आजोबांनी आपल्या मनातली थोडीशी मीठ मसाला लावला, त्यांच्या मुलांनी नातवंडांनी पुन्हा काही मीठ मसाला लावला. असं जनरेशन टू जनरेशन जनरेशन टू जनरेशन गेल्यावर ते जे आपण 3 जण बसलोय ते काय वाटायला लागले? प्रत्यक्ष देव वाटायला, समथिंग डिफरंट. ते विमान उडवत होते, विमानासारखी गोष्ट उडवत होते. मग त्यांना आपल्या आवडीप्रमाणे त्यांनी ड्रेस दिले. हा कन्सेप्ट जर का घेतला आपण तर डेफिनेटली अर्लियर
एरोप्लेन मस्ट बी फ्लाइंग. त्याच्यानंतर असं काही झालं असेल, नॅचरल कॅलॅमिटीज झाल्या असतील की जे चालवणारे होते ते राहिले नाही, कन्सेप्ट राहिले. आणि तोच कन्सेप्ट आपण कोणी उचलला नाही, पण त्या राईट बंधूंनी उचलला आणि त्यांनी पुन्हा विमानाची निर्मिती केली. सो हे जे थिंकिंगचा अँगल आहे, म्हणजे मला काय म्हणायचं, ब्रह्माकुमारीचं ज्ञान आहे, ब्रह्माकुमारीनी जे सांगितलेलं आहे ते खूप व्हास्ट आहे. तो जवळजवळ सागर आहे. त्याच्यात कितीही बोललं तरी त्याला वेळ कमी पडेल, पण त्यांनी जो डिरेक्शन दिली, थिंकिंग पॉवर दिली, थिंकिंग डिरेक्शन दिली, ती खूप छान होती. आणि म्हणून स्वर्ग म्हणजे काय समजलं. स्वर्ग म्हणजे पूर्वी जी सुवर्णभूमी होती त्याला आपण सत्ययुग म्हणतो. म्हणून 4 युग म्हणतो आपण, सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग. आता वय जी आहे, इवन माझे वडील म्हणायचे आणि वडिलांची आई म्हणजे माझी आजी म्हणायची, अरे आमच्या वेळेला एवढं नव्हतं रे बाबा, काय कलियुग आलं आणि काय काय आता भानगडी झाल्यात काय समजत नाही. पूर्वी आण्याला 1 मण मिळायचं, आता 1 मण रुपये घेऊन गेले तरी 1 आणा तोळ्याचं हे काही मिळेल का नाही असं सांगता येतं. म्हणजे जनरेशन टू या जनरेशनमध्ये या गेल्या 100-150 वर्षात किती चेंजेस झाले, टेरिफिक चेंजेस झाले. मग हे जे चेंजेस झाले, या चेंजेसमध्ये अजून पुढे काही काही चेंजेस होतील माहित नाही. पण हे चेंजेस होताना पूर्वी 150 वर्षापूर्वीचा काळ पण सुख समृद्धीचा काळ होता असं आपल्याला वाटतं, आमच्या मागच्या पिढीला पण वाटतं. मग याच्यापेक्षा आधी 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 मी जात गेलो तर काय होईल, समजा 5000 वर्ष, 5000 वर्षाचा काळ जो आहे तो 5000 वर्षाच्या काळात सत्ययुग जे आहे ते 5000 वर्षापूर्वी होतं असं मानलं जातं. आता तुम्ही म्हणाल की सत्ययुग 5000 वर्षापूर्वीचं होतं मानलं जातं, तर हाऊ इट इज, कसं काय मानलं जातं? कारण आपण म्हणतो की लाखो वर्षापूर्वी होतं, करोडो वर्षापूर्वीचं होतं. हा कन्सेप्ट जो आहे तेव्हा मला पण वाटायचं, तेव्हा मी बेसिकली सायन्स शिकलेला असल्यामुळे की बऱ्याच ठिकाणी वाचायचं कार्बन डेटिंग आहे, त्याचं आयुष्यमान काढलं जातं वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल मला आर्ग्युमेंट काही करायचं नाही, कारण हा शेवटी माझा कन्सेप्ट आहे आणि तो मला पटला म्हणून मी स्वीकारलाय. याच्यात कुठेही कुणालाही फोर्स नाहीये की माझा कन्सेप्ट प्रत्येकाने स्वीकारावा. पण जस्ट मला जो पटला तो मी तुम्हाला सांगतोय की हा जो मला जे वाटतं लिनियर मुवमेंट आणि सर्क्युलर मुवमेंट, बरोबर आहे. आता समजा तुम्ही कारनी आला असाल, कारनी आला, तुम्ही राहायला कुठल्या तरी एक्स ठिकाणी आहात, इथनं 15 किलोमीटर आता स्टुडिओत आला, त्या स्टुडिओत येताना घरापासून स्टुडिओ जो आहे तो किती 15 किलोमीटर. ओके, तुम्ही कारने आला, मी तुम्हाला विचारलं की कारचं तुमची जी किती टायर आहेत कारला, चाकं किती आहेत, 4 आहेत. त्या चाकाचं जे डायमीटर आहे तो 15 किलोमीटर आहे का? नक्कीच नाहीये. किती आहे असेल, 2 फूट असेल, 3 फूट असेल, जे काय असेल तो. तर 2 ते 3 फुटाचा जर का डायमीटर असेल चाकाचा, तर त्या चाकानी 15 किलोमीटर आला का? मग चाकानी चक्र पूर्ण केली, चक्र पूर्ण करत 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 इथे तुम्ही आलात 15 किलोमीटर. उद्या इथनं तुम्हाला बॉम्बेला जायचं, स्टील यू कॅन गो, ओनली रोटेशन्स विल बी मोर. मग हा कन्सेप्ट आल्यावर मला वाटलं की कार्बन डेटिंग म्हणतो किंवा काही लाखो वर्षापूर्वी म्हणतो, कदाचित कुठेतरी मिसकन्सेप्शन किंवा समजुतीचा फरक पडला असेल. आणि हे सर्क्युलर मुवमेंट आणि लिनियर मुवमेंट हा जो फरक आहे, कारण सृष्टीचक्र म्हणतो, दिनचक्र, दिनचर्या, सृष्टीचक्र, चक्र सृष्टीला सरळ म्हणत नाही, सृष्टी रेषा म्हणत नाही, सृष्टीचक्र. आणि चक्र म्हटल्यावर 1 चक्र, 2रं चक्र, 3रं चक्र, 4थं चक्र, आता अशी अगणित चक्र झाली असतील. इन दॅट केस तुम्ही जर का ते उलगडलं सगळं तर 5000 वर्षाची लाखो वर्ष व्हायला वेळ नाही लागणार, त्याची कोट्यावधी वर्ष होतील, तर एनिथिंग. पण शेवटी काय आहे, चक्र आहे. चक्र ते 2 किलोमीटर पण जाऊ शकेल, ते इथं दिल्लीला पण जाऊ शकेल आणि अजून कुठेतरी जाऊ शकेल. सो हा जो कन्सेप्च्युअल क्लिअरन्स आहे तो आम्हाला दोघांना खूप आवडला. याच्यात भक्ती पण सहभागी होती, आम्ही चर्चा पण करायचो, बरोबर आहे.